नमस्कार मित्रांनो, आज 26 फेब्रुवारी. आज दिवसभरात महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये सकाळपासूनच वातावरणात बदल होईल, तर काही ठिकाणी संध्याकाळी आणि रात्री पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांना आज अलर्ट असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यात दिवसा उन्हाचा झटका बहुतांश भागामध्ये वाढताना बघायला मिळत आहे, परंतु मागील 3-4 दिवसापासून काहीसा गारठा देखील वाढल्याचे दिसून आले आहे. मुख्यत्वे करून संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी गारठा जाणवत आहे आणि दिवसा उन्हाचा चटका कायम बघायला मिळत आहे. त्याचबरोबर तापमानात चढ-उतार देखील सुरूच आहे. राज्यातील उच्चांकी तापमान वाशिमला 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची मागील 24 तासामध्ये नोंद झाली. निफाडीतील गहू संशोधन केंद्रात निच्चांकी तापमान 7.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजही कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी सकाळपासूनच वातावरणात बदल बघायला मिळेल. दुपारी आणि दुपारनंतर काही काही ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मित्रांनो, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. ठिकठिकाणी हलक्या पावसाची हजेरी देखील लागण्याची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. पुढे आपण बघणारच आहोत. अमरावती विभागामध्ये दुपारपर्यंत आणि काही ठिकाणी दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागांमध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात हलका पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. आज उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील वातावरणात काहीसा बदल राहील. जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. मराठवाड्यात वातावरणात आजही बदल बघायला मिळेल. एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे त्यामध्ये हिंगोली, नांदेड वगैरे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत अमरावती विभागातील अमरावती, अकोला तसेच इकडे नागपूर विभागातील उत्तरी परिसर, गोंदियाचा उत्तरी भाग या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम तर 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही. एकदम कडेचा अमरावती, नागपूरचा उत्तरी परिसर आहे. तसेच बुऱ्हाणपूर आसपासचा भाग, धरणी, अकोट, अचलपूर, वरुड, इकडं बेतूल, मुलताई या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी मध्यम तर 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, इकडं नागपूर विभागातील एकदम कडेचा दक्षिण पूर्व परिसर, कापसी, कंकेर वगैरे या परिसरामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज बघायला मिळू शकतो. रात्रीपर्यंत नागपूर विभागाच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे. विजांच्या कडकडाटासह काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. अरवी, वर्धा, कुंडाली, वरुड, सौसर, गोटी, भंडाऱ्याचा उत्तरी परिसर, नागपूरच्या बहुतांश भागामध्ये, आसपासच्या भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. उत्तरी भागामध्ये आज पावसाचा जोर आहे तो जास्त राहील. इतरत्र नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. त्याचबरोबर इकडं नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये मुख्यत्वे करून उत्तर आणि पूर्व भागामध्ये वातावरणात बदल राहील. उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील काहीसा वातावरणात बदल बघायला मिळेल. त्यामध्ये धुळे आणि जळगावच्या परिसरामध्ये बदल राहील. तुरळक भागामध्ये पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे. तसेच इकडं मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये देखील वातावरणात बदल राहील. तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. अमरावती विभागातील चिखली, खामगाव वगैरे तसेच इकडे सिल्लोड या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. या व्यतिरिक्त कोकण विभाग आणि पुणे विभागामध्ये आज पावसाची शक्यता नाही. तुरळक भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. बहुतांश भागामध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. ही होती आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.